हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट, देन टाइप्स ऑफ सॅटेलाइट. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट, बरोबर. त्याच्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइटमध्ये आपण परत दोन टाइप्स पहिले होते. त्यामध्ये एक होतं कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि दुसरं म्हणजे पोलर सॅटेलाइट. ह्या दोन्ही सॅटेलाइटचा रोटेशनचा प्लेन कोणता आहे, म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट इक्वेटोरियल प्लेनमध्ये फिरतात, त्यांची युजेस काय काय आहेत. पोलर सॅटेलाइट पोलर प्लेनमध्ये फिरतात, त्यांचे युजेस काय काय आहेत. त्या दोन्ही सॅटेलाइटची हाईट किती असते, नियर अबाउट टाइम पिरियड ऑफ ऑर्बिट किती असतो, याची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी मागच्या बीटमध्ये घेतलेली आहे. जसं की आता ह्या बीटमध्ये आपल्याला बघायचं आहे की वेगवेगळे ऑर्बिट्स म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंगमध्ये स्टेजेस किती असतात आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येक स्टेजनंतर आपण किती व्हेलॉसिटी ठेवल्यानंतर त्याचं ऑर्बिट कसं होतं. ओके, मग त्यामध्ये वेगवेगळे ऑर्बिट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आजच्या बीटमध्ये मी जे शिकवणार आहे हे पण तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये झालेलं नाहीये. हा पण पार्ट तुम्हाला 11 साठी नवीन आहे. ओके, चला मग बघूया आजच्या बीटमध्ये आपल्याला सॅटेलाइट ऑर्बिट्स बद्दल काय काय माहिती मिळते. जनरली सॅटेलाइट जे आपण ऑर्बिटमध्ये प्लेस करतो त्याच्यामध्ये दोन स्टेजेस असतात. म्हणजे ते सॅटेलाइट अर्थ भोवती फिरवत असताना त्याला दोन स्टेजेसमध्ये लॉन्च करावं लागतं. आता जसं डायरेक्टमध्ये बघू शकताय, हा अर्थ सरफेस आहे. ओके, ह्या अर्थ सरफेसवर आपण सॅटेलाइट लॉन्च केलं. ह्या सॅटेलाइटची फर्स्ट स्टेज जी आहे बघा, ही फर्स्ट स्टेज तुम्हाला रिक्वायरमेंट नुसार हाईट देईल. म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशननुसार तुमचं हाईटची रिक्वायरमेंट ठरणार आणि ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी सॅटेलाइटचा जो लॉन्चर असणार आहे हा लॉन्चर तुम्हाला फर्स्ट स्टेजमध्ये त्या हाईटवर घेऊन जाईल. ओके, आता सॅटेलाइट तर आपल्याला डायरेक्ट असं वर पाठवायचं नाहीये, तर आपल्याला अर्थच्या भोवती फिरवायचं आहे. मग अर्थच्या भोवती फिरवत असताना ह्याला काय केलं पाहिजे, त्याची डिरेक्शन 90 डिग्रीमध्ये रोटेट केली पाहिजे, बरोबर आहे. मग ह्या हाईटवर पोहोचल्यानंतर फर्स्ट स्टेजचं काम कम्प्लीट होतं. मीन्स फर्स्ट स्टेज गिव्ज अस डिझायर्ड हाईट, त्याचं काम झालं. आता ह्या स्टेजला गेल्यानंतर विथ द हेल्प ऑफ रिमोट कंट्रोल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ द सॅटेलाइट इज टर्न इनटू 90 डिग्री. म्हणजे इथं ते सॅटेलाइट 90 डिग्रीमध्ये रोटेट केलं जातं आणि इथून रोटेट केल्यानंतर इथून सेकंड स्टेज फायर होते आणि या सेकंड स्टेजमध्ये आपण त्या सॅटेलाइटला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतो. बघा, या सॅटेलाइटला आपण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतो आणि ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती असणार आहे आणि त्याच्यानुसार त्याचं ऑर्बिट ठरतं. मग त्याच्या ऑर्बिट आपण चेक करणारच आहे. पण आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असा पडला असेल की फर्स्ट स्टेज ऑफ सॅटेलाइट आणि सेकंड स्टेज ऑफ सॅटेलाइट ह्याची मी तुम्हाला दोघांची त्या स्टेजला काय काय होतं ते सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की फर्स्ट स्टेजमध्येच काय हे सगळं लॉन्चिंग करता येत नाही, तर त्याचं रिझन काय आहे बघा. जर फर्स्ट स्टेजमध्ये म्हणजे इथून जर आपण सॅटेलाइटला व्हेलॉसिटी दिली इक्वल्स टू एस्केप व्हेलॉसिटी, तर तो काय होऊन जाईल, अर्थ सरफेसच्या ग्रॅव्हिटेशन इन्फ्लुएन्स मधून बाहेर निघून जाईल. करेक्ट. आता तो बाहेर निघून गेला तर त्याला आपल्याला अर्थच्या ऑर्बिटमध्ये प्लेस करता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की मग त्याच्या ऑर्बिटची व्हेलॉसिटी कमी ठेवा. म्हणजे इथे देताना व्हेलॉसिटी जर आपण एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी ठेवली तर काय होईल, तो उंचीवर जाईल आणि परत अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी खाली येईल. म्हणजे फर्स्ट स्टेज किंवा सिंगल स्टेज रॉकेट लॉन्चिंग पॉसिबल होणार नाही. जर आपण एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी दिली तर सॅटेलाइट एस्केप होऊन जाईल. एस्केप पेक्षा कमी दिली तर सॅटेलाइट पुन्हा अर्थ सरफेसवर येऊन कोलॅप्स होईल. मग ह्या कारणामुळे आपण फक्त सिंगल स्टेज रॉकेट लॉन्चिंग करू शकत नाही किंवा सॅटेलाइट लॉन्चिंग करू शकत नाही. त्यासाठी किती स्टेजेस इन्व्हॉल्व आहेत, 2 स्टेजेस. First stage gives us desired height and second stage gives us horizontal velocity. आणि ह्या स्टेजला जी horizontal velocity मिळते त्याच्यानुसार त्याचं ऑर्बिट ठरतं. जसं की तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय, हे डिफरंट ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स आहेत. डिपेंड्स ऑन द horizontal velocity given in a second stage. बघा, इथं अर्थ आहे. ओके, आणि हा तुमचा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. म्हणजे फर्स्ट केस आपण डिस्कस करूया. इफ horizontal velocity म्हणजेच VH, बघा इथे दिसतंय डायग्राममध्ये, horizontal velocity is VH is equals to critical velocity असेल. horizontal velocity is equals to critical velocity means VH is equals to VC असेल तर सॅटेलाइटचं ऑर्बिट कसं आहे बघा, सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. नाउ व्हॉट इज VC? VC means critical velocity, the minimum horizontal velocity given to a satellite so that it can revolve around the earth in a circular orbit. म्हणजे सॅटेलाइटला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करण्यासाठी जी काय व्हेलॉसिटी द्यावी लागते त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, क्रिटिकल व्हेलॉसिटी. याचा तुम्हाला फॉर्म्युला 10th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल की जर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा आपण कमी व्हेलॉसिटी दिली, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल,
horizontal velocity is less than critical velocity असेल, then satellite will revolve in a elliptical orbit. बघताय, satellite will revolve in a elliptical orbit with point of projection at a apogee. Point of projection as apogee म्हणजे काय, तर जसा हा इलिप्स आहे, ह्या इलिप्सला काय असतात, दोन फोकस असतात, बरोबर आहे. जसं आपण केप्लस थर्ड लॉ मध्ये बघितलं होतं, केप्लस सेकंड लॉ मध्ये पण बघितलं होतं, बरोबर आहे. मग आता हे इलिप्सचे फोकस जे आहेत, तर त्या फोकस पासून जो लॉंगेस्ट डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो, अपोगी म्हणत असतो, आणि क्लोजेस्ट डिस्टन्स आपण काय म्हणत असतो, पेरिगी म्हणत असतो. म्हणजे इकडचा पॉईंट जो आहे हा पेरिगी असेल, इकडचा पॉईंट काय असेल, अपोगी असेल. इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल, म्हणजे आपण सेकंड स्टेज मध्ये सॅटेलाइट जी व्हेलॉसिटी देणार आहे ती व्हेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल असेल, तर तो सॅटेलाइट पेरिगी अपोगी मध्ये जाऊन इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरेल. आता ह्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असताना तो ज्यावेळी ह्या पॉइंटला येईल, ह्या पॉइंटला तो अर्थ सरफेस पासून काय येणार, जवळ येणार, म्हणजे तो अंडर द इन्फ्लुएन्स ग्रॅव्हिटी येऊन तो स्पायरल पाथ मध्ये पुन्हा अर्थवर येऊन कोलॅप्स होऊ शकतो. लक्षात आलं, दोन स्टेज आपल्याला कळाल्या. इफ VH इज इक्वल टू VC, देन सॅटेलाइट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट. If VH is less than VC, then satellite will revolve in elliptical orbit with a point of projection as a apogee. Okay. Now third case काय बघा, if VH is greater than critical but less than S. Horizontal velocity at second stage is greater than critical but less than escape. In that case, satellite will revolve in elliptical orbit. बघा हे ऑर्बिट दिसतंय तुम्हाला. Satellite will revolve in an elliptical orbit with point of projection. आता जर तुम्ही बघितला की ह्या इलिप्स मध्ये जो पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे, हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन काय आला बघा, अर्थच्या जवळ आलाय. मीन्स आता हे डिस्टन्स काय होणार, पेरिगी, बरोबर आहे, आणि हा पॉइंट काय होणार, अपोगी. मीन्स इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऍट सेकंड स्टेज इज ग्रेटर दॅन क्रिटिकल बट लेस दॅन एस्केप असेल, देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन इलिप्टिकल ऑर्बिट विथ पॉइंट P मीन्स पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ऍज अ पेरिगी. दोन वेळा इलिप्टिकल ऑर्बिट आहे बघा. एकदा VH इज लेस दॅन VC असेल तर पॉइंट P काय असतो, अपोगी असतो, आणि जर VH इज ग्रेटर दॅन VC आहे बट लेस दॅन V असेल तर पॉइंट P काय असतो, पेरिगी असतो. ओके, पण ऑर्बिट मात्र काय आहे, इलिप्टिकल आहे. आता पुढच्या स्टेजला आपण जाऊया. इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू एस्केप व्हेलॉसिटी असेल, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू एस्केप व्हेलॉसिटी असेल, देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन अ पॅराबोलिक पाथ. दिसतोय, सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन अ parabolic path. Okay, if horizontal velocity is greater than critical असेल, if horizontal velocity is greater than escape velocity असेल, horizontal velocity is greater than escape velocity असेल, in that case satellite will revolve in a hyperbolic orbit. आहे, satellite will revolve in a hyperbolic orbit. तुम्हाला हे पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला हे मॅथमॅटिक्स 1 मध्ये कॉनिक सेक्शन मध्ये येतो. मग ह्या प्रत्येकाची इक्वेशन असतात आणि ह्या इक्वेशन नुसार ह्याचे असे शेप आपल्याला बनवता येतात. ओके, आपल्याला काय माहिती आहे, फक्त आपल्या ह्याचे शेप माहिती असणे गरजेचं आहे. आपल्याला फिजिक्स मध्ये त्याची इक्वेशनची गरज आता सध्या नाही. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की डिफरंट ऑर्बिट्स ऑफ प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट किंवा व्हेरियस पॉसिबल ऑर्बिट्स डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ VH. VH मीन्स हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. त्यापूर्वी आपण बघितलं होतं की सॅटेलाइट लॉन्चिंग मध्ये दोन स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज गिव्स अस डिझायर्ड हाईट, सेकंड स्टेज गिव्स अस हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आणि सेकंड स्टेज मध्ये जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आपण देतो त्याच्यानुसार सॅटेलाइटचे काय होतात, वेगवेगळे ऑर्बिट्स तयार होतात. त्यामध्ये आपण फर्स्ट ऑर्बिट बघितलं होतं. इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल, इन दॅट केस सॅटेलाइट विल रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. इफ horizontal velocity is less than critical velocity असेल, then satellite will revolve in a elliptical orbit with a point of projection at a apogee. Apogee means farthest point or longest point from the earth. If horizontal velocity is greater than critical but less than escape, then again satellite will revolve in elliptical orbit, but now in that case point of projection is at perigee. Then if horizontal velocity is equals to escape velocity, then satellite will revolve in a parabolic orbit. And last one, if horizontal velocity is greater than escape velocity, in that case satellite will revolve in a hyperbolic orbit. आता हे तुम्हाला डिटेल मध्ये ऑर्बिट्स सगळे लक्षात आले असतील.
ओके, ह्या बीट सोबत मी तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहे. ते नोट्स तुम्ही व्यवस्थित वाचून लिहून काढायचे आहेत. म्हणजे हे ऑर्बिट्स जे आहेत हे ऑर्बिट्स व्यवस्थित ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर प्रत्येक हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीच्या कंडिशनसाठी कोणतं ऑर्बिट मिळतं ह्याचा एक चार्ट बनवा आणि तो चार्ट मला व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करायचा आहे विथ थ्रू युअर ॲडमिन. ओके, आजचं बीट लक्षात आलं मिळानो. आजचं बीट हे तुम्हाला नवीन होतं. आज आपण म्हणजे कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सॅटेलाइटचा पार्ट कव्हर केला आहे. कालच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं सॅटेलाइट म्हणजे काय, त्यानंतर टाइप्स ऑफ सॅटेलाइट आणि मग त्याचे ऍप्लिकेशन, त्यांचे टाइम पिरियड आणि त्यांचे रोटेशनचे ऑर्बिट म्हणजे इक्वेटोरियल प्लेन मध्ये आहे का पोल टू पोल रोटेट होतं. त्याच्यानंतर आपण आज बघितलं आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्चिंगचे 2 स्टेजेस. त्याच्यानंतर डिफरंट पॉसिबल ऑर्बिट्स डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता उद्याच्या लेक्चरला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचे फॉर्म्युलेज ड्राइव्ह करणार आहे की जे तुम्हाला ऑलरेडी 10th स्टँडर्ड मध्ये होते, फक्त त्याच्यापेक्षा थोडेसे ऍडिशनल फॉर्म्युले आणि त्याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स. कारण कसं आहे हा पार्ट जो आहे 10th मध्ये तुम्हाला झालेला आहे, सोबत हा 11th ला पण आहे. ओके, पण 11th ला ह्याची थोडीशी फॉर्म्युलाची ऍप्लिकेशनची डेप्थ जी आहे ती थोडीशी इन्क्रीज होते. त्यामुळं हे रिव्हिजन मध्ये तुम्हाला बरं पडेल की जे 10th ला झालंय आणि 11th ला पण आपल्याला हे असणार आहे. पण फक्त थोडासा 10th चा पार्ट रिवाइज करून ठेवा. उद्या आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि त्याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स बघूया. थँक्यू.